नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या कट्टा किचन मध्ये आपलं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत. आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे खास आषाढासाठी स्पेशल रेसिपी लेमन पेपर चिकन. त्याचं काय आहे ना, आपल्या चॅनलवरती अजून एकही नॉनव्हेज रेसिपी झाली नव्हती. म्हणून म्हटलं आपल्या नॉनव्हेज लवर्स प्रेक्षकांसाठी काहीतरी स्पेशल करावं. म्हणून मी ही रेसिपी आपल्यासाठी घेऊन आली आहे. चला तर मग सुरू करूयात. थोडीशी स्पेशल आणि हटके अशी लेमन पेपर चिकनची रेसिपी. इथे मी घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन. ते स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेतलेलं आहे. आता याला मॅरिनेट करूया. त्यासाठी मी इथे घातलेले आहे मीठ आणि थोडीशी हळद. तसेच अर्ध्या लिंबाचा रस घातलेला आहे आणि थोडंसं दही. यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे आणि हे सगळं एकत्र मिक्स करून अर्धा तास आपल्याला त्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आपण हे आता सगळं एकजीव करून ठेवून देऊयात. चला तर मग वाटण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात. इथे मी घेतलेली आहेत पुदिन्याची पानं, 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर. खोबरं थोडंसं मी खिसून घेतलेलं आहे आणि तीळ आणि काजू. यातील खोबरं, तीळ आणि काजू आपल्याला वेगळे भाजून घ्यावे लागणार आहेत. एक भांड घेऊयात आणि त्यामध्ये आपण तीळ भाजून घेऊयात. थोडेसे तडतडले की झालं. नंतर आपण खोबरं भाजून घेऊयात. खोबरं देखील थोडंसं परतलं की झालं. नेहमी नेहमी तेच तेच काळ्या तिखटातलं किंवा लाल तिखटातलं नॉनव्हेज खायचा कंटाळा येतो नाही का? त्यामुळं हे थोडंसं वेगळ्या चवीचं छान वाटतं. तुम्ही ट्राय करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आता मी थोडंसं तूप घातलेलं आहे आणि त्यामध्येच आपण काजू परतून घेणार आहोत. याला देखील जास्त भाजायची गरज नाही. आता आपण काढून घेऊया आणि हे थोडंसं थंड झालं की यातच आपल्याला एक कांदा भाजून घ्यायचा आहे. इथे मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे. कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आणि थंड झाला की मगाशी जे वाटणाचं साहित्य घेतलेलं होतं त्याच्यासोबतच हा पण वाटून घ्यायचा आहे. त्या सर्वाची मिळून एक चांगली मऊ पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आता इतर साहित्य पाहूयात. इथे मी घेतलेलं आहे तेल, मीठ, पाणी, हळद, गरम मसाला किंवा चिकन मसाला आणि ब्लॅक पेपर पावडर, कोथिंबीर आणि कांदा आणि लिंबाचा रस. काही होल स्पाइसेस घ्यायचे आहेत, जसे की दालचिनी आणि लवंगा मी इथे घेतलेल्या आहेत. एक कढई घेऊयात. त्यामध्ये आपण तेल घालूयात आणि यात एक उभा चिरलेला कांदा मी टाकत आहे. कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आणि यामध्ये ते होल स्पाइसेस अगोदर घालायचे होते, खरं माझ्याकडून राहून गेले, तर ते घालायचे आहेत. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण वाटलेलं वाटण टाकायचं आहे. आता ही ग्रेव्ही चांगली परतून घ्यायची आहे. यामध्ये मी थोडंसं तूप घातलेलं आहे, त्यामुळे खूप छान चव लागते. ग्रेव्ही आपण छान परतून घेऊया.
त्यामध्ये मी घातलेले आहे 2 चमचे ब्लॅक पेपर पावडर आणि थोडीशी हळद, तसेच गरम मसाला किंवा चिकन मसाला जो तुम्हाला म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता, तो घालायचा आहे आणि आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि मॅरिनेट केलेलं चिकन आपण आता यामध्ये घालूया. मैत्रिणींनो, मी या व्हिडिओचं शूट अतिशय घाईगडबडीमध्ये केलेलं आहे बरं का. तर या चिकनला थोडा वेळ झाकून ठेवूयात. लेमन पेपर चिकनची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ती कशी वाटली ती मला नक्की सांगा बरं का. आणि आतापर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक, शेअर करा. याच्यामध्ये मी आता थोडंसं शिजण्यासाठी पाणी घातलेलं आहे आणि थोडंसं म्हणजे आणखी अर्ध्या लिंबाचा रस मी घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता हे चांगलं मिक्स करूयात आणि चिकन शिजायला ठेवूयात. आपलं लेमन पेपर चिकन तयार आहे. हे 2 स्वरूपामध्ये केलं जातं. एकतर ग्रेव्हीच्या स्वरूपात किंवा मग अगदीच सुक्क करून ते स्टार्टर प्रमाणे देखील खाल्लं जातं. मी इथे ग्रेव्हीच्या पद्धतीनं केलेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालून सजवूयात. आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.